त्याच्यानंतर नारायणरावजी महानोर साहेब या ठिकाणी आहेत, उपाध्यक्ष आहे सीताफळ महासंघ पुणे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी छाटणी आणि इतर विषयावरती त्यांनी या ठिकाणी चर्चासत्राला सुरुवात करा. आपण 10-10 मिनटं दिले सगळे, आता 3-4 कारण 4 लोक बोलणार आहेत, नंतर डाळिंबावरती आपण बोलणार आहोत. मित्र, सीताफळावर बोलण्यासाठी 10 मिनटं आपल्याला दिले आहे, पण हे पुरेसे आहे, काही प्रॉब्लेम नाही. आणि कुठे बोलायचं आहे तर ॲरिस्टोकेटेड फॉर्ममध्ये याच्यात बोलायचं आहे. ॲरिस्टोकेटेडमध्ये फक्त बोलल्या जातं, इथे फक्त बोलल्या जातं. बाबा शिंदेंनी सांगितलं आहे की बोलू नका, कृती पहा. आणि जर खरं सीताफळ पाहायचं असेल, करायचं असेल तर फॉर्मवर या. फॉर्म तुमच्यासाठी खुला आहे. त्या झाडाला विचारा तू कसा आहे, कारण जोपर्यंत तुम्ही पैलवानाची बॉडी पाहणार नाही तोपर्यंत तो किती कुस्ती करतो हे कळणार नाही. आणि पैलवान जर तयार करायचा असेल, व्हायचा असेल तर खुराक हा सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तशी फळझाडातला जर तुम्हाला आकार द्यायचा असेल तर छाटणी हे मस्ट आहे. तुम्हाला सीताफळ विकायचं आहे, कुठे विकायचं आहे? घरी बसून नाही. तुम्हाला मार्केटला जायचं आहे तर पहिल्यांदा ज्याला सीताफळ लावायचं आहे त्याने मार्केटला पहिल्यांदा जावं. मार्केटला गेल्यानंतर मार्केटला कोणतं सीताफळ चालतं, काय सीताफळ चालतं हे पहिल्यांदा अभ्यास करावा. आता दिवस बदललेत, दिवस असे बदललेत, लोकांना काय पाहिजे आहे ते आपल्याला द्यायचं आहे. आपण काय पिकवतो ते त्यांच्या माथी घालायचं नाही, काय पाहिजे आहे ते पाहिजे. आणि याचं जर जिवंत उदाहरण म्हणलं आहे तर तुम्ही मार्केटला कसे अप्रोच होता याच्यावर मोठी अवलंबून गोष्ट आहे. मी एक साधं तुम्हाला पहिल्यांदा साधं उदाहरण देतो. खेड्यातला जर साधा टपरी वजा चहा आहे तो 2-2.5 रुपयाला मिळतो. त्याची कंडिशन अशी असते की खुर्ची आहे, शेजारून नाला जातो, जर्मनचे ग्लास आहे ठेवलेले आहे, त्या चहाची किंमत 2.5 रुपये. जरा त्याच्या पुढे गेला तर काचेच्या बाटल्या आल्या, हे आलं, त्या चहाची किंमत 5 रुपये झाली. तालुक्याच्या ठिकाणी गेला, तेच हॉटेल आहे, तोच चहा आहे, तो 10, कारण तिथे येणारा जो माणूस आहे तो चांगला आहे, त्याची किंमत 10 रुपये झाली. त्याच्यापेक्षा जिल्ह्याच्या याला गेला, मोठं झालं आणि तिथे तुम्हाला दिसेल हॉटेल आहे, टापटीप आहे, सुंदर व्यवस्था आहे, तिथे चहा 15 रुपयाला आला. 3 स्टारला गेलात तर त्या चहाची किंमत 25 रुपये झाली. आणि 5 स्टारला गेले तर त्या चहाची किंमत 60 रुपये झाली. फरक असा आहे, आता जो 5 स्टारचा चहा आहे आणि जो गावातल्या टपरीतला चहा आहे, ज्या टपरीतल्या चहाचे व्हिटॅमिन जेवढे आहे त्याच्यापेक्षा 1/4 व्हिटॅमिन पंचतारांकित हॉटेलमध्ये आहे, कमी आहे, त्याची किंमत 60 रुपये. आणि 60 रुपये केल्यानंतर तो जो चहा पितो, चहा पिल्यानंतर तिथे 10 रुपयाची टीप ठेवतो पुन्हा. का? तर हे बदललं पाहिजे. का तिथला जो माणूस आहे वेटर, तो टाय सूट पॅन्ट घालून येतो, टापटूपनं ठेवतो, अमुक करतो. मी जेव्हा BSc झालो, तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की मी BSc झालो तर शेवटी गॅदरिंगच्या टायमाला मला टायची गाठ येत नव्हती. आता माझा जो नातू आहे तो नर्सरीत जाताना टाय बांधून जातो. बदललं. तसंच शेतीत आमूलाग्र बदल झाला पाहिजे. आणि तो बदल जर झाला करायचा असेल, सीताफळ आहे, आता सांगताना धोटे साहेबांनी सांगितलं 60 रुपये सीताफळ चाललंय, हा ना, आम्ही 3च रुपयावर आहे. संत्रा कुठे आहे? तुम्ही तिथेच आहे, पण कुठे आहे? खुर्चीत बसून आहे साहेब. सीताफळ ज्याला घ्यायचं आहे, सीताफळ ज्याला आणायचं आहे, सीताफळ ज्याला करायचं आहे, पिकिंगच्या टायमाला त्याने 12ने त्याचा वेळ, पाय खत, मी शब्द वापरतो, पाय खत जर तो शेतात तो 18 घंटे देत असेल त्याने सीताफळ करावं, अन्यथा सीताफळ करू नये. याला कारण असं आहे की पिकिंग करताना सीताफळ कसं मार्केटला जातं, कसं पिकल्या जातं हेच त्याला माहिती पाहिजे. आता ही सीताफळ ठेवली आहे, सीताफळ आहेत का गटारी साहेब? नाही, प्लॅस्टिकचे आहेत. काय म्हणाल तुम्ही? एकाने असा प्रश्न केला, आता अशी सीताफळ आहे का? आणि असली तर ती प्लॅस्टिकची असतील. आणि मग गडकरी साहेबांना फोडून खायला दिले.
ही वस्तुस्थिती आहे की आता आणली आहे कशाच्या जोरावर? छाटणी. मित्र, छाटणी हे तंत्रज्ञान जर आलं असेल तर पहिल्यांदा द्राक्षात आलं. माननीय दाभोळकरांनी स्टॉप अँड गो हे द्राक्षात आणलं. द्राक्षानंतर आलं ते डाळिंबात आलं. डाळिंबात नंतर आल्यानंतर ते आणलं बोरीमध्ये आणलं आणि बोरीमधून आणल्यानंतर आपण त्याला सीताफळात आणलं. आता ते केलं पाहिजे. किती लोक संत्र्याच्या छाटणा करतायत? मॅच्युअर डोळा काय आणि इमॅच्युअर डोळा काय किती लोकांना माहिती आहे? हा, आता हे सीताफळ सांगतात की हे सीताफळ 1-1 किलोचं येतं, 2-2 किलोचं येतं. अहो, कोणत्याही फळाला येईल. मॅच्युरिटी काउंट करा ना. आता साधी गोष्ट तुम्हाला सांगतो की झाड आहे, झाडाची वरची फांदी आहे, ती मॅच्युअर आहे. तो डोळा मॅच्युअर आहे का? नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे की 3 वर्षाची मुलगी आहे, 5 वर्षाचा मुलगा आहे, अवयव आहे, फलधारणा होईल का? नाही. आणि मग हे जर फळ झाड जर वरचं इमॅच्युअर डोळे आहे आणि ते जर आपण छाटले नाही तर खालच्या डोळ्यांना तो वावच देत नाही. खालच्याला वाव कुठे देईल? पहिला पाणी पडला की ते फुटून जाणार, खालचे डोळे जसेच तसे राहतील. तर फॉर्मेशन असं आहे की जेव्हा छाटतो म्हणजे द्राक्ष आहे, द्राक्षाच्या पहिले 7 ते 8 डोळ्यामध्ये घड फॉर्मेशन होतं. त्याच्यानंतर जी पानं येतात ती लांब याच्यात येतात, टेऱ्यात येतात. ती फोटोसिंथेसिस अन्न तयार करण्यासाठी ती पानं तयार होतात. सेम कंडिशन सीताफळाचे पहिले 4 नोड, पहिले 4 डोळे जर तुम्ही बघितले तर त्याच्यात घड फॉर्मेशन आहे. आणि घड फॉर्मेशन 4 डोळ्यावर आहे. त्याच्या पुढे बारीक बारीक 4 डोळे येणार, मग देठ लांब लांब होत जाणार, पुढे येणार, पुन्हा 2 फांद्या येणार, असं येणार, अशी त्याची कल्पना आहे. मला एवढं सांगा, ज्या लोकांनी सीताफळ लावलंय त्याच्याला बारकाईनं निरखून किती लोकांना पाहिलंय? त्याला कुठेच नाही साहेब. मी आज जातो, विद्यापीठात जातो, कुठेही नाही, काही नाही. पण ही जी आहे ना सीताफळात छाटणी करणे, अमुक करणे, ही आम्हाला खाज आहे. आणि त्या खाजे प्रित्यर्थ तुमच्यापर्यंत आलो आहे. मार्केटमध्ये आलो तर याच्यात आपण एक थीम तयार केला, छाटणी. तर लहानपणापासून झाड घेतलं, रोपं घेतली, रोप कसा असायला पाहिजे याच्यावर पहिला गोष्ट आहे की साधारणतः लिंबू आणि सीताफळ ही बियापासूनच पाहिजे. स्ट्रेट व्हरायटीची गोष्ट मी सांगतो. कारण आजकाल काय झालं, हायब्रिडायझेशन आलं. हायब्रिडायझेशन आल्यानंतर पुन्हा लोक कशावर येत आहेत? आता स्ट्रेट व्हरायटीवर येत आहे. कारण हायब्रिड आलं तर गंमत कशी आहे बघा. दुधात आलं, मग दुधात आपल्या गायी होत्या त्या डिबार झाल्या, मग होस्टेन आणा, जर्सी आणा, अमुक आणा. लोकांनी तिकून आणल्या, इकडे जर्सी ठेवल्या, होस्टेन ठेवल्या. त्यांना हवामान सूट होत नाही, फॅन लावा, काही नो काही. आता हे लोक कसे आहे की ही जी सीताफळ आहेत हे हायब्रिड सीताफळ आहेत. तिकडले वाण इकडे आणले, अर्कासान झाले, अमुक झाले. तर याला त्या सवयी आहे, ते आपल्याकडे नाही आहे. त्या आपल्याकडे नाही, त्याला हवामान आपल्याकडे सूट होत नाही. आणि सूट होत नाही मग ते आपण माथी का घालायचं? कारण शेवटी जेव्हा तुम्ही इथे येतात, इथे आल्यानंतर मी म्हणून तुम्हाला सांगतो की सीताफळ करायचं असेल तर मार्केटमध्ये, की मार्केटमध्ये कोणती फळं खपल्या जातात की जे 300 ग्रॅम, 400 ग्रॅम, 200 ग्रॅम, 500 ग्रॅम ही सीताफळ चालतात. फॉरेनला जर सीताफळ पाठवायचं असेल तर 250 ग्रॅमच्या वरचं सीताफळ ते घेत नाही. आणि आता गंमत अशी आहे की 1 किलोचं फळ आलं, किती जण खातील? हा, हो हो, ते हे किती जण फळं खातील? म्हणजे एका झाडावर छाटणी नाही केलं तर 1 किलोचं फळ येईल, तिथेच 10 ग्रॅमचं फळ येईल, तिथेच 10 ग्रॅमचं फळ येईल. आणि 10 ग्रॅम आणि एक 100 किलो म्हणजे 100 ग्रॅम फरक जाणवतो, 1000 ग्रॅमचा फरक जाणवतो. माझं म्हणणं तेच आहे की याच्यात जे नोड्स आहेत, जे छाटणीचे नोड आहे, ते जर तुम्ही टिपले तर तुम्हाला साधारणतः कमीत कमी 80% माल हा 1 नंबरचा येतो. म्हणजे 400, 300, 400, 300, 500 ग्रॅमच्या जवळपासचे फळ येतात, म्हणजे 300-250च्या वरचे. हे कशा? तर मग याच्यासाठी काय केलं आपण, पहिल्यापासून जे रोप आहे तर या रोपाला स्टँडिंग केलं.
रोप लावलं, साधारण 6-7 महिन्याचं रोप लावलं. रोप लावल्यानंतर 6 महिन्याचं रोप लावलं, त्याला दर 10 दिवसाला नवीन पोटॅश आणि युरिया हा आपण फिडिंग करत राहिलो. पोटॅश मॅच्युरिटी आणण्यासाठी आणि युरिया वाढण्यासाठी, काईक वाढ वाढण्यासाठी. काईक वाढ वाढली की 6-7 महिन्याचं रोप झालं की त्याला आपण स्टंप तयार केला. स्टंप तयार कसा केला की सागाचं रोप आहे, सागाचं रोप वाढताना आपल्याला दिसत नाही, पण सागाचा स्टंप वाढतो. मग ही प्रणाली आपण सीताफळात आणली की ते रोप केल्यानंतर 6 महिन्यात त्याला पूर्ण कट करून टाकायचं. 6-7 महिन्यात तुमच्या तब्येतीप्रमाणे तुम्ही जी तब्येत केली पिकाची, रोप लावलं, खायला किती देतात, प्यायला किती देतात, जमीन कशी करतात, त्याच्यावर तुमच्या सीताफळाची वाढ अवलंबून आहे. ही वाढ जर फास्ट व्हायला लागली तर 6 ते 7 महिन्यात त्याला पहिला टाप द्यायचा. पहिला टाप दिल्यानंतर पुन्हा 10 दिवसाला पोटॅश युरियाचं थोडं थोडं आपलं हे टाकत चालायचं. त्याच्यातून धुमारे येतील. या खुंटाला 3 किंवा 4 धुमारे ठेवायचे, तिघी बाजूचे जाणारे. हे 4 धुमारे, हे 3 धुमारे जे काही असतील ते पुन्हा 6-7 महिन्यानं वर आले की त्याचे टाप मारायचे. आणि ते 6 महिन्यानंतर जेव्हा पुढे होतील, या प्रत्येक धुमाऱ्यातून व्ही आकाराचे 2 धुमारे ठेवायचे. म्हणजे पहिल्यांदा 3, 3चे 6, 6चे 12 आणि 12चे जेव्हा 24 फांद्या तुमच्या तयार होऊन जातील खालून, तेव्हा ते 24 महिन्याचं झाड तुम्हाला 2 वर्षात झाड आलेलं असेल. आणि जेव्हा हे 2 वर्षाचं झाड होतं त्यावेळेस खालचे ज्या 6-7 मॅच्युअर डोळे याच्यातून तुम्हाला फळं मिळतील. ते कधी 5 मिळतील, 6 मिळतील, 3 मिळतील. ते फळं एवढ्यासाठी गरजेचं आहे की दुसऱ्याच वर्षी आपण त्या तिथे जातो. आपला मुलगा आहे, शाळेत जातो. शाळेत गेल्यानंतर घरी पाहुणे आल्यावर आपण काय म्हणतो, अरे बघा हा शाळेत जातो, याला नाव विचारा, याला अमुक विचारा, याला तमुक विचारा. तो बोबड्या भाषेत सांगतो, आपल्याला कौतुक वाटतं. सेम कंडिशन कशी आहे की ते झाड तुम्ही इतक्या काळजीपूर्वक वाढवलं, 3 ते 4 फळं दुसऱ्या वर्षी जर आले तर तुम्ही लोकांना सांगता दुसऱ्याच वर्षी फळं आले हो. म्हणजे तुमचं पाय खत 2दा-3दा त्या झाडाजवळ जाईल. मी तर चॅलेंजनं सांगेल, गाय दूध देत असेल, तुम्ही मशीनच्या साहाय्यानं दूध काढा, 2 लिटर दिलं समजा, परंतु मालकानं जर त्या गाईजवळ गेला, तिच्या पाठीवून हात ठेवलं, वर थाप मारली आणि खाली बादली ठेवली तर अर्धा लिटर दूध जास्त देईल साहेब. सेम कंडिशन या झाडाची आहे. तुम्ही जर छाटत गेले तर याच्यात तुम्हाला इतकं काही सुंदर वाटेल की ते 24 फांद्यांचं झाड हे 2 वर्षाचं झालेलं असेल. आणि 3ऱ्या वर्षापासून तुमची करामत सुरू होते. ही जेव्हा तुम्ही करामत सुरू करतात त्याच्यावर पानाचा भार येतो, त्याच्यात डोळे येतात आणि 4थ्या ते 3ऱ्या वर्षी तुम्हाला एका झाडापासून 4 ते 5 किलो फळं हे निश्चित देता येतात. आणि याच्यासाठी हे जे तंत्र आपण डेव्हलप केलं तर याला जवळजवळ माझी 15 ते 20 वर्ष याच्यात गेली. आता लोक येतात माझ्याकडे, भाऊ आता शाळा शिकवायची, आता त्याला कटिंग करायची, म्हणजे हे गव्हर्नमेंटच्या याच्यासारखं होईल, डंगरी शाळा भरवल्यासारखं. म्हणजे मोठ्या माणसांना शिकवायचं आपण की संडासला कुठे जायचं कुठे नाही जायचं, हगनमुक्त करायची. आता ते कशाचे ऐकता, ते तर आपल्यासमोरच संडासला बसून जाता, काय करणार त्यांना. तशी गोष्ट आहे. तर याला जर फळ लावायचं आहे तर लहानपणापासून तुम्हाला पहिल्यांदा नर्सरीपासून तुम्हाला रोप न्यायचं. रोप नेणार, फळ इथे गुबगुबीत दिसतील, रोपं न्याल, पण त्याची जर छाटणीच केलं नाही तर अशी फळं तुम्हाला कधीच मिळणार नाही, कधीच मिळणार नाही. तर छाटणी हा सगळ्यात आणि 3री गोष्ट याच्यात अशी गोष्ट झाली आहे की जगात मी आज फिरलो. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने आम्हाला बोलवलं सीताफळ संघाला, बोलवलं. मोदी साहेबांचा व्हिसा अजून झाला नाही, नारायण मानवचा व्हिसा 2 दिवसात झाला. का त्यांना आपली गरज होती ना, त्यांना तंत्रज्ञान पाहिजे होतं. जगाच्या पाठीवर पहिला जर सीताफळ संघ झाला असेल तो ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटने केला आहे. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळालं. मग तिथे अशा काही गोष्टी पाहायला मिळाल्या की सीताफळाचं पॉलिनेशन काय पाहिजे नाही, तर सीताफळाचं झाड नाही करायचं, हा खालचा भाग आला पाहिजे. कारण सीताफळाच्या फॉर्मेशनला, सीताफळ वाढण्याला ह्युमिडिटी ही महत्वाची गोष्ट आहे. 30 सेंटीग्रेड ह्युमिडिटी असली तर फळदांना भरपूर होईल.
कारण त्याच्यात दोघी फळं आहेत, मेल आणि फिमेल त्याच्यात आहेत. फिमेल लवकर पक्व होऊन जातो, मेल होत नाही. पण ह्युमिडिटी असली तर ते टिकून राहतं, ते फळं येतात, ती चांगली येतात. हा सगळा त्यातला भाग आहे. आणि तोही म्हणजे सगळंच 10 मिनिटात सांगणं हे शक्य नाही. नंतर ते बोलू. पण गोष्ट अशी आहे की छाटणी हा मस्ट भाग आहे. आणि नंतर पुढे या कोणत्या जाती आहेत, कशा जाती आहेत, तर तो भाग आहे. पण छाटणी केल्याशिवाय होणार नाही. आणि छाटणी करताना त्याचे लहानपणापासून तुम्हाला ट्रीटमेंट करावं लागेल. आणि याची थोडी झलक जर असेल तर बाबा शिंदेंनी केलेली आहे. मला वाटतं माझ्याकडून रोपं आणली त्यांनी मागच्या वर्षी का 2 वर्षापूर्वी रोपं आणली. दुसऱ्याच वर्षी 2 लाख काही रुपयाला बाग विकला. आणि त्यांनी जी ट्रीटमेंट कॉन्व्हेंटच्या मुलाला देतात तीच प्रायमरी शाळेच्या मुलाला दिली. तर ते फळं नुसते ठेवताबरोबर लोक म्हणे कुठून आणली आणि कशी आणली. त्याला फवारी केली, त्याला अमुक केली, तर दुसऱ्या तिसऱ्या वर्षी तुम्ही सक्सेसफुल बाग, सक्सेसफुल पैसा घेऊ शकतात. आणि तिसरी गोष्ट, चौथी गोष्ट याच्यातली महत्त्वाची की पाणी हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. जगात सगळं मिळेल साहेब, सगळे मिळेल, पण पुढे पाणी मिळणार नाही. आणि हे पीक असं आहे की हे फक्त जूनपासून स्टार्ट होतं आणि सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत येतं. आणि तिसरी गोष्ट अशी सांगली जाते, रामायण आल्यामुळे, सीता आल्यामुळे तुमचा आमचा संपर्क त्याच्यात येतो. रामायणामध्ये अजून एक पात्र आहे, ते पात्र आहे कुंभकर्णाचं. तर असं सांगतात लोक की कुंभकर्ण हा 6 महिने झोपायचा आणि 6 महिने जागायचा. तो झोपला म्हणजे जेवण बंद, लघवी बंद, संडास बंद, सगळं त्याचं बंद. तसं सीताफळ रेस्टिंग झालं की ते पाणी पित नाही, खात नाही, काही नाही, काही नाही. आणि याची एक प्रचिती अशी आली मला मागच्या वर्षी. आमच्याकडे पाणी 3 वर्षापासून दुष्काळ होता. अर्धा इंच काय, पाव इंच पाणी नव्हतं. परंतु ज्या बागेत सीताफळ लावलेलं होतं तिथे मी बोर घेतला. 160 पुनावर पाणी लागलं. पाणी मला 1 इंची पाणी लागलं, पण तो हयात चालू आहे. आणि ज्या बागा सीताफळाच्या व्यतिरिक्त आहे त्या ठिकाणी तिथे 300-300, 400-400 फूट गेले, 18-18 बोर घेतले, पाणी लागलं नाही. मग याच्याहून असं आढळून आलं की राजस्थानमध्ये उंट हा असा प्राणी आहे की तो 3-3 महिन्याचं पाणी ठेवतो. 3 महिने तो भुकेला राहतो. तसं सीताफळ अशी गोष्टी आहे की एकदा जर तुम्ही त्याला 2 वर्ष वाचवलं तर पुढे तो तुम्हाला वाचवेल. आणि त्याला जर अजून तुम्ही छाटणी रूपानं जर आकार दिला, सगळं काही टेक्निक समजून घेतलं, तर याच्यासारखं जास्त पीक देणारं कोणी नाही. आणि हे मी केव्हा पाहतो तर सगळ्यात जास्त हे सीताफळ खातात हे गुजरातवाले. गुजरातवाले का खातात तर त्यांच्याजवळ हिरे मानके आहेत, हिरे घसणे मानके. तर यांना मेंटल इफेक्ट फार आहे. आपल्याकडे माणूस जर काम जास्त केलं तर तो म्हणतो मला एक पॅक मारला पाहिजे, 2 पॅक मारला पाहिजे, नाही होईल. तर सीताफळावाले तसे म्हणतात की 1 पॅक म्हणजे सीताफळ शेक घेतला पाहिजे तर मला शांत झोप येते. तर मी त्यांना असं सांगितलं, जुहू चावला त्या ब्रँड ॲम्बेसॅडर बनत होते आपले, पण आम्ही सांगितलं की लताबाईंचा आवाज सीताफळ खाल्ल्यापासून अजून बसला नाही, म्हणून त्या सीताफळाला आपण लताफळ म्हणून दिलंय सर. आणि तो देतोय. तर याच्यात तो भाग आहे की कष्ट सहन करण्याची ताकद सीताफळात आहे, दारिद्र्य सहन करण्याची ताकद सीताफळात आहे, आणि श्रीमंती पचवण्याची ताकद सुद्धा सीताफळात आहे. आणि ती केली पाहिजे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. मला आयोजकांनी इथे बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली. सर, उत्तम असं आपण हे मार्गदर्शन केलं. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला खाज आहे म्हणून इथं आलो, पण विदर्भातल्या लोकांना आपल्याला कल्पना जी असते की आपण खाज मिटवणारे जरा जास्त, म्हणजे खाज मिटवण्याकरता आपण प्रसिद्ध असं म्हणतात, पण आता ही खाज आपण लावून घेतली पाहिजे सीताफळाची, अशा पद्धतीचं उत्तम मार्गदर्शन महानोर साहेबांनी केलं.